हॅलो, जय श्रीराम विद्यार्थी मित्रांनो, सर्व विद्यार्थ्यांना करंट अफेअर्स मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलकडून रामनवमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आज आहे 17 एप्रिल 2024। आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा हे चॅनल पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राइब सुद्धा करून घेऊ शकता। ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया। काय होता प्रश्न? नुकत्याच जाहीर झालेल्या जागतिक सायबर गुन्हे निर्देशांक 2024 मध्ये कोणता देश अव्वल स्थानी आलेला आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाइप करून सांगितलं आहे। पर्याय क्रमांक बी, रशिया हा देश या ठिकाणी अव्वल स्थानी आहे, 1 नंबरवरती आहे। 2 नंबरवरती आहे युक्रेन हा देश आणि आपला प्यारा भारत देश माझ्या मते 10 क्रमांकावरती आहे। या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत। कशासाठी? जागतिक सायबर गुन्हे इंडेक्स 2024 मध्ये 1 नंबरला आहे रशिया, 2 नंबरला आहे युक्रेन। क्लियर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला। टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील। सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा। एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही एक्झामची तयारी करा। प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो? अलीकडेच इराणने कोणत्या ऑपरेशनच्या अंतर्गत इस्रायलवरती शेकडो ड्रोन आणि क्षेपणास्त्रे सोडलेली आहेत? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, ऑपरेशन ट्रू प्रॉमिस। या ऑपरेशनच्या अंतर्गत या ठिकाणी इराणने या इस्रायल देशावरती शेकडो ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी या ठिकाणी हल्ले केलेले आहेत। पर्याय क्रमांक डी, ऑपरेशन ट्रू प्रॉमिस हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। अशाच प्रकारचे वेगवेगळे ऑपरेशन आपल्या भारताच्या द्वारे या ठिकाणी मागील काही काळामध्ये राबवण्यात आले आहेत। ते ऑपरेशन कोणते आहेत, त्याचा उद्देश काय आहे, याच्यावरती सुद्धा आपण एकदा नजर टाकूया। जसं की ऑपरेशन कावेरी, सुदानमधून भारतीयांना बाहेर काढण्यासाठी; ऑपरेशन दोस्त, भूकंपग्रस्त तुर्कीला मदत करण्यासाठी; ऑपरेशन गंगा, युक्रेनमधून भारतीयांना परत आणण्यासाठी; वंदे भारत मिशन, कोविड-19 प्रभावित भागातील भारतीयांना परत आणण्यासाठी; ऑपरेशन अजय, इस्रायल आणि हमास यांच्यातील संघर्षात अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी; ऑपरेशन सोल्की, लपलेल्या दहशतवाद्यांना समाप्त करण्यासाठी; ऑपरेशन अमृत, राज्यात प्रतिजैविकांचा अतिवापर रोखण्यासाठी; ऑपरेशन सर्वशक्ती, पाकिस्तानाकडून होणाऱ्या दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी; ऑपरेशन इंद्रावती, हैती देशातून आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी; आणि ऑपरेशन संकल्प, हिंदी महासागर क्षेत्रामध्ये भारतीय नौदलाने हा सागरी सुरक्षेसाठी केलेला हे ऑपरेशन आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा। प्लास्टिक ओव्हरशूटनुसार डे रिपोर्ट प्लास्टिक कचऱ्याच्या चुकीच्या व्यवस्थापनाच्या बाबतीमध्ये भारताला काय स्थान मिळालेले आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, दुसरं या ठिकाणी स्थान मिळालेलं आहे। कोणाला? भारताला। कशाच्या बाबतीमध्ये? तर प्लास्टिक ओव्हरशूट डे रिपोर्टनुसार प्लास्टिकच्या कचऱ्याच्या चुकीच्या व्यवस्थापनाच्या बाबतीमध्ये भारताचा या ठिकाणी दुसरा क्रमांक आहे। 2-3 पॉईंट लिहून घ्या। 60% प्लास्टिक कचऱ्याचे व्यवस्थापन न केलेल्या प्लास्टिक कचऱ्यासाठी भारत जगातील पहिल्या 12 देशांपैकी एक आहे। मिसमॅनेज्ड वेस्ट इंडेक्समध्ये एरिट्रिया हा अव्वल आहे, तर बर्म्युडा नावाचा देश हा बॉटमला आहे, तळाशी आहे। निर्देशांकमध्ये देशाचा दर्जा जास्त म्हणजे त्या देशातील कचरा गैरव्यवस्थापन असा होतो। प्लास्टिक ओव्हरशूट डे हा अपेक्षित दिवस आहे जेव्हा प्लास्टिक कचऱ्याचे प्रमाण कचरा व्यवस्थापन यंत्रणा व्यवस्थापित करू शकतील त्यापेक्षा जास्त असणार आहे। आणि या अहवालानुसार यावर्षी 5 सप्टेंबर 2024 रोजी जग प्लास्टिक कचरा व्यवस्थापनाला ओव्हरशूट करेल। आणि अजून एक पॉईंट लिहून घ्या, 23 एप्रिल रोजी भारत प्लास्टिक ओव्हरशूट डे गाठेल अशी या ठिकाणी अपेक्षा वर्तवली जात आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा, महत्त्वाचा प्रश्न आहे, स्टार मार्कून ठेवा। अलीकडेच 12व्यांदा राष्ट्रीय महिला कॅरमचं विजेतेपद कोणी या ठिकाणी जिंकलेलं आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, रश्मी कुमारी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। तुम्हाला फिरून प्रश्न विचारला जाऊ शकेल की रश्मी कुमारी या कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर कॅरम या खेळाशी संबंधित आहेत। ठीक आहे, 2-3 पॉईंट लिहून घ्या। मध्य प्रदेश राज्यामध्ये कॅरम असोसिएशनच्या द्वारे आयोजित केलेल्या 51 क्रमांकाच्या राष्ट्रीय कॅरम चॅम्पियनशिपची महिला अंतिम फेरीमध्ये विजेतेपद पटकावलेले आहे। कोणी? रश्मी कुमारी। ही काय होती? 12th नॅशनल कॅरम चॅम्पियनशिप टायटल होतं। ठीक आहे, तर पर्याय क्रमांक बी, रश्मी कुमारी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक चौथा। भारत सरकारने कोणत्या आर्थिक वर्षामध्ये 170 दशलक्ष टन कोळशाचे उत्पादन करण्याचे उद्दिष्ट ठेवलेले आहे?
चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 2024-25 या फायनान्शियल इयरमध्ये या ठिकाणी भारताने 170 दशलक्ष टन कोळशाचे उत्पादन करण्याचे एम या ठिकाणी ठेवलेलं आहे। पर्याय क्रमांक ए 2024-25 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। अशाच प्रकारे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये भारत सरकार या ठिकाणी उद्दिष्ट एम ठेवत असतं, त्याच्यावरती नजर टाकूया। 2023 पर्यंत भारतीय रेल्वेने ब्रॉडगेज मार्गाचे विद्युतीकरणाचं लक्ष ठेवलेलं होतं। 2024 पर्यंत संरक्षण क्षेत्रामध्ये 35,000 कोटी रुपयाचं गुंतवणुकीचं लक्ष ठेवण्यात आलेलं आहे। 2024 पर्यंत भारतीय रेल्वेचे 100% विद्युतीकरणाचं लक्ष आहे। 2024 पर्यंत सर्व नागरिकांना आणि ग्रामीण कुटुंबासाठी पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्याचं लक्ष या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे। 2025 पर्यंत क्षयरोग दूर करणे, 2025 पर्यंत भारताची 5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेची योजना आहे। 2030 पर्यंत भारतीय रेल्वे नेट झिरो कार्बन उत्सर्जनाचं या ठिकाणी एम ठेवलेलं आहे। 2030 पर्यंत भारताने 500 गिगावॉट अक्षय ऊर्जा उत्पादित करण्याची योजना आखलेली आहे। 2030 पर्यंत मलेरिया नष्ट करण्याचं या ठिकाणी उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे आणि 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट आहे 2024च्या अर्थसंकल्पानुसार। पुढचा प्रश्न क्रमांक 5 राष्ट्रीय न्यायिक अकादमी भोपाळचे नवीन संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस असं त्यांचं नाव आहे। त्यांना या ठिकाणी राष्ट्रीय न्यायिक अकादमी भोपाळचे नवीन डायरेक्टर संचालक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। प्रश्न आहे नियुक्ती संदर्भात, तर लगेच नवनवीन नियुक्त्यांवरती रिव्हिजन टाकूया। जसं की राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे नवीन अध्यक्ष प्रकाश श्रीवास्तव, रेल्वे बोर्डाचे नवीन अध्यक्ष आणि सीईओ जया वर्मा सिन्हा, पत्र सूचना कार्यालयाचे प्रधान महासंचालक शेफाली शरण, ऑल इंडिया रेडिओचे प्रधान महासंचालक वसुधा गुप्ता, सुरत डायमंड बाजाराचे अध्यक्ष गोविंद ढोलकिया, मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी, संघ लोकसेवा आयोगामध्ये संचालक हंसा मिश्रा, असोचॅमचे अध्यक्ष संजय नायर, विप्रोचे एमडी आणि सीईओ श्रीनी पिलिया, विशेष संरक्षण गटाचे महानिरीक्षकपदी नियुक्त झालेत लव कुमार, भारतातील ब्रिटनची पहिली महिला उच्चायुक्त लिंडी कॅमेरून आणि आंतरराष्ट्रीय नार्कोटिक्स कंट्रोल बोर्डाचे सदस्य जगजीत पावडिया। पुढचा प्रश्न क्रमांक 6 अलीकडेच IPLच्या इतिहासामध्ये सर्वाधिक धावसंख्या कोणी बनवलेली आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सनरायझर्स हैदराबाद हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। लक्षात घ्या हायेस्ट गोल्स बाय पर्टिक्युलर IPL टीम असं जर विचारलं तर लक्षात घ्या जो काही शेवटचा हायेस्ट या ठिकाणी स्कोर झाला होता तो 2013 मध्ये झाला होता RCBच्या द्वारे 263 त्यांनी या ठिकाणी स्कोर केला होता आणि लेटेस्ट जे काही 3 या ठिकाणी हायेस्ट स्कोर बनवण्यात आले आहेत ते 2024 मध्येच बनवण्यात आले आहेत। सर्वात सुरुवातीला बनवण्यात आला KKRच्या द्वारे 272, त्याच्यानंतर तो मोडण्यात आला SRHच्या द्वारे 277 धावा काढून आणि त्याच्यानंतरचा लेटेस्ट SRHनेच मोडलेला आहे स्वतःचाच रेकॉर्ड 277चा तो आता या ठिकाणी काढलेला आहे 287। तर हायेस्ट IPL स्कोर बाय पर्टिक्युलर सिंगल टीम असं विचारलं तर SRH असणार आहे आणि 287 एवढ्या या ठिकाणी सर्वाधिक धावसंख्या त्यांनी काढलेल्या आहेत। या ठिकाणी IPL बद्दल बोलण्यात आलं तर लक्षात घ्या 17व्या क्रमांकाचं संस्करण चालू आहे। टायटल या ठिकाणी घेतलेलं आहे टाटाने 22 मार्च 2024 ते 26 मे 2024 दरम्यान होणार आहे। टोटल 10 टीम्स आहेत आणि एकूण 74 सामने होणार आहेत। IPLचे अध्यक्ष आहेत अरुण सिंग धुमाळ। IPLच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू KKRने घेतला आहे मिचेल स्टार्कला 24.75 कोटीला। गुजरात टायटन्सचे नवीन कॅप्टन आहेत शुभमन गिल, KKRचे आहेत श्रेयस अय्यर, मुंबई इंडियन्सचे आहेत हार्दिक पांड्या, DCचे आहेत रिषभ पंत आणि CSKचे बनलेत ऋतुराज गायकवाड। पहिला सामना झाला RCB आणि CSK दरम्यान, त्याच्यामध्ये विजेता ठरलेला आहे CSK। पुढचा प्रश्न क्रमांक 7 भारतीय सैन्याने MPA-TGM शस्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी कोणासोबत केलेली आहे? तर पर्याय क्रमांक बी DRDO हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। MPA-TGM म्हणजेच काय मॅन पोर्टेबल अँटी टँक गाइडेड मिसाईल वेपन सिस्टम असा याचा फुल फॉर्म आहे। MPA-TGM विचारला जाऊ शकतो, मी अजून एकदा वाचून दाखवतो मॅन पोर्टेबल अँटी टँक गाइडेड मिसाईल असा त्याचा फुल फॉर्म होतो आणि भारतीय सैन्याने DRDO सोबत याची या ठिकाणी चाचणी केलेली आहे। DRDO बद्दल सांगायचं म्हटलं तर फुल फॉर्म लिहून घ्या डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन, मराठीमध्ये म्हणता येईल संरक्षण संशोधन आणि विकास संस्था। स्थापना झाली 1958ला, मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी, अध्यक्ष आहे डॉक्टर समीर V कामत आणि जबाबदार मंत्रालय आहे संरक्षण मंत्रालय। पुढचा प्रश्न क्रमांक 8 500 T20 षटकार मारणारा
पहिला भारतीय खेळाडू कोण ठरला आहे विचारला जाऊ शकतो, लक्षात घ्या. 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, रोहित शर्मा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर रोहित शर्मा T20 मध्ये 506 मारणारा पहिला भारतीय खेळाडू ठरलाय, त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग पहिला बनलेला आहे. मग जगामध्ये सगळ्यात जास्त T20 मध्ये 6 मारले 500 मध्ये कोण कोण आहेत, 500च्या वरती आहेत ते. तर 1 नंबरला आहे क्रिस गेल 1056 या ठिकाणी 6 मारले आहेत. 2 नंबरला आहेत किरण पोलार्ड 866. 3 नंबरला आहेत रसेल 678. 4 नंबरला आहेत कोलिन मुनरो 548 आणि 5 नंबरला आहेत आपले रोहित शर्मा 500 या ठिकाणी षटकार मारलेले आहेत. आणि अशा करणारे जे काही रेकॉर्ड करणारे पहिले भारतीय खेळाडू बनलेले आहेत. पुढचा प्रश्न क्रमांक 9. इस्रोने कोणत्या मोहिमेच्या द्वारे शून्य ऑर्बिटल डेब्रिज, मैलाचा दगड असं या ठिकाणी शब्दाचे अर्थ घेऊ नका, मैलाचा दगड म्हणजेच माइलस्टोन असा याचा इंग्रजीमध्ये अर्थ होतो. ठीक आहे, तर शून्य ऑर्बिटल डेब्रिज हा माइलस्टोन या ठिकाणी गाठलेला आहे. 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, PSLV C58 मोहीम होती. या मोहिमेद्वारे इस्रोने शून्य ऑर्बिटल डेब्रिज हे जे काही माइलस्टोन आहे ते गाठलेलं आहे. मग मला फक्त कमेंट करून सांगा PSLV याचा फुल फॉर्म काय होतो. तोपर्यंत आपण इस्रोबद्दल चर्चा करूया. फुल फॉर्म आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, मराठीमध्ये म्हणता येईल भारतीय अंतराळ संशोधन संस्था. स्थापना झाली 15 ऑगस्ट 1969ला. संस्थापक होते विक्रम साराभाई. अध्यक्ष आहेत S सोमनाथ. मुख्यालय आहे बेंगलुरू या ठिकाणी. पुढचा प्रश्न क्रमांक 10. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये संचालक रिफायनरीजमध्ये म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर पर्याय क्रमांक सी, अरविंद कुमार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 11. कोणत्या देशाने झोंबी ड्रग संकटाचा सामना करण्यासाठी राष्ट्रीय आणीबाणी घोषित केलेली आहे. तर पर्याय क्रमांक बी, सिएरा लिओन असं त्यांचं नाव आहे. अशा प्रकारे शेवटचा प्रश्न क्रमांक 12. USA, फिलिपियन्स आणि जपानच्या नेत्यांची पहिली त्रिपक्षीय शिखर बैठक कोणत्या ठिकाणी झालेली आहे. 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, वॉशिंग्टन DC हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न का महत्त्वाचा आहे तर ही जी काही त्रिपक्षीय शिखर बैठक होती ती पहिली होती कोणाकोणामध्ये, USA मध्ये, फिलिपियन्समध्ये आणि जपानमध्ये. याच्यातील ही त्रिपक्षीय म्हणजे तिघांची मिळून पहिली समिट होती, पहिलं या ठिकाणी शिखर परिषद होतं. क्लिअर. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये हा कसा वाटतो नक्कीच कमेंट करत चला. आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, अलीकडेच नौदल प्रमुखांनी कोणत्या राज्याच्या कारवार नौदल तळावरती नवीन सुविधांचे उद्घाटन केलेले आहे. राजस्थान, महाराष्ट्र, तमिळनाडू की कर्नाटक. तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे टाईप करून सांगा. या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही, परंतु ट्राय करणं, प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन करणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. तर लगेच एप्रिल महिन्यातील जे काही महत्त्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण चर्चा करूया. लिहून घ्या. 1 एप्रिल ते 7 एप्रिल पहिला आठवडा आपण अंधत्व प्रतिबंध आठवडा म्हणून आपण साजरा करतो. 2 एप्रिल आंतरराष्ट्रीय बाल पुस्तक दिवस. 4 एप्रिल खान जागृतीसाठी आंतरराष्ट्रीय दिवस. 5 एप्रिल राष्ट्रीय सागरी दिवस. 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिवस. 9 एप्रिल जलसंधारण दिवस. 11 एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती तसेच जागतिक पार्किन्सन दिवस असतो. 13 एप्रिल जालियनवाला बाग स्मृती दिवस. 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. 15 एप्रिल जागतिक कला दिवस तसेच जागतिक सांस्कृतिक दिवस. 16 एप्रिल जागतिक ध्वनी दिवस. 18 एप्रिल आंतरराष्ट्रीय स्मारके व जागा दिवस आणि जागतिक वारसा दिवस. 21 एप्रिल भारतीय नागरी सेवा दिवस. 22 एप्रिल जागतिक पृथ्वी दिवस. 23 एप्रिल जागतिक पुस्तक दिवस आणि इंग्रजी भाषा दिवस. 24 एप्रिल भारतीय पंचायती राज दिवस. 25 एप्रिल जागतिक मलेरिया दिवस. 26 एप्रिल जागतिक बौद्धिक मालमत्ता दिवस आणि 29 एप्रिल आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस. क्लिअर.